सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 58 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग इकडे रवी शेठ सुखरूप घरी आले आणि आज थोडे जास्तच खुश होते. त्यांच्यावर त्यांच्याच वाढदिवसाच्या पार्टीत प्राणघातक हल्ला झाला वगैरे हे त्यांच्या ध्यानातही नव्हतं. हे सगळं ते लगेच विसरूनही गेले तिथून बाहेर पडल्या कारण हे रोजचे मृत्यूचे खेळ त्यांना काही नवीन नव्हते. आणि जोपर्यंत परमेश्वराची मेहरबानी आहे तोपर्यंत कितीही संकट आले तरी आपल्याला काहीच होणार नाही. आणि दररोज ते असाच मृत्यूंचा खेळ खेळायचे. पण तरीही देवतारी त्याला कोण मारी असं रविशेठ नेहमी म्हणायचे. आणि ज्या दिवशी त्याची मेहरबानी संपली त्या दिवशी आपला पत्ता कट. हे या धंद्यात राहून लोकांनी डोक्यात ठेवलेलंच असतं. रवी शेठसुद्धा खतरो के खिलाडीच होते. पण त्यांना आता हसताना पाहून त्यांचा कोट उतरवत त्यांची पत्नी म्हणजेच मा म्हणाल्या, शेठजी आज खुश दिसताय, पार्टी छान झाली का? आणि रवी शेठ बेडवर बसले आणि म्हणाले, हो पण आणि नाही पण, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह दोन्ही उत्तर आहेत माझ्याकडे. पण निगेटिव्ह या अर्थाने कारण पुन्हा हल्ला झाला माझ्यावर शारदा. तशा मा घाबरल्या आणि मनोमन त्यांनी पुन्हा देवाला हात जोडले. रवी शेठने त्यांच्या हाताला पकडलं आणि जवळ बसवलं आणि त्यांच्या गालावर हात ठेवून म्हणाले, शारदा तू मला सगळ्यात जास्त आवडतेस, माहीत आहे का? तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे. माझ्या या धंद्यात जीवनाची हमी नाही. आत्ता आहे तर पुढच्या सेकंदात मी असेन की नसेल या जगात काहीच माहीत नाही. आणि माझा भरोसा नाही हे माहीत असतानाही तू माझ्याशी लग्न केलंस आणि माझ्यासाठी प्रार्थना करतेस आणि म्हणूनच मला कोणीच काही करू शकत नाही. आणि त्यांची पत्नी शारदा म्हणजेच मा डोळ्यात अश्रू आणून म्हणाल्या, फक्त माझा नाही शेठजी, तुम्ही जी गोरगरिबांची मदत करता त्यांचाच दुवा तुम्हाला लागतोय. आणि तुम्हाला मारणाऱ्यांपेक्षा तुम्ही वाचावेत, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि मी तुमच्याशी लग्न करताना तुमचा धंदा नाही बघितला, मी तुमचं समाजकार्य बघितलं, तुमची लोकप्रियता बघितली. आणि रवी शेठ म्हणाले, खरंच काय बघितलं गं तू माझ्यामध्ये, जी माझ्यासोबत पळून जाऊन लग्न करायला तयार झालीस? आणि मा म्हणाल्या, तुम्हाला आठवतं का त्यावेळी तुम्ही लक्ष्मीनारायण चाळीमध्ये राहत होता आणि तुम्ही तिथले मसीहा होता, त्या लोकांचा आधार होता. आणि रवी शेठ हसून म्हणाले, होता नाही शारदा, अजूनही आहे. मी अजूनही त्यांचा आधार आहे. ती लोकच माझ्या जीवाभावाची आहेत. मग त्या हसून म्हणाल्या, हो पण तेव्हा एका बिल्डरची नजर त्या चाळीवर गेली आणि त्याला तिथं खूप मोठं हॉटेल बांधायचं होतं, म्हणून तिथून त्या सगळ्या लोकांना त्याला हाकलून लावायचं होतं. त्यानं खूप प्रयत्न केले, पैशाचं आमिष दाखवलं, धमक्या दिल्या, काही लोकांना भेटवलं, तरीही त्या चाळीचा हक्क त्याच्या ताब्यात येत नव्हता. मग त्यानं शेवटी चाळीतल्या लोकांना त्रास द्यायचं ठरवलं. तिथली लाईट बंद केली, पाणी बंद केलं आणि इतकं करूनही तो गप्प बसला नाही. तर त्यानं ती चाळ बेकायदा ठरवली आणि इथं राहणारे लोकही बेकायदा ठरवले. पोलिसांची मदत घेतली आणि दुसरीकडून ती चाळ बळकवण्यासाठी हमीदभाईचे गुंड पाठवले. तुला आठवतं ना? आणि आता रवी शेठनं सुद्धा तो प्रसंग आठवायला लागला. आणि मा पुढे म्हणाल्या, त्यावेळी तुम्हीही तरुण तडफदार होता शेठजी, आणि तुम्ही त्याच्याशी 2 हात केले. अख्ख्या चाळीचे रक्षक रखवाले म्हणून गुंडांसमोर उभा राहिलात आणि एकेकाचे हातपाय मोडून ठेवले. आणि शेठजी तुम्ही तेव्हा खूप हँडसम दिसत होता असं म्हणून मा थोड्या हसल्या. आणि रवी शेठ म्हणाले, शारदा तुला अजूनही आठवतो का माझा तो लुक? आणि त्या म्हणाल्या, हो. आणि तुमचा काहीच दोष नसताना उलट पोलीस तुम्हालाच पकडायला आले, मारामारी केली म्हणून. अर्थातच हा सगळा त्या बिल्डरनेच रचलेला डाव होता. तुम्ही बाहेर असेपर्यंत ती चाळ त्यांना बळकवता येणार नव्हती, म्हणून त्यानं एकीकडून गुंड आणि दुसरीकडून पोलीस असं षडयंत्र रचलं. आणि रवी शेठ म्हणाले, हो ना,
मीही शांततेतच बोलणार होतो सर्वांशी, पण तुला सांगतो शारदा, रहीम चाचांच्या अंगावर त्या गुंडांनी हात टाकला आणि माझी सटकली. ते त्या सगळ्यांना शांततेत सांगत होते की ही चाळ या गरीब लोकांसाठी किती महत्त्वाची आहे. पण ते गुंड ऐकत नव्हते आणि मलाही हातात शस्त्र घ्यावं लागलं. मा म्हणाल्या, हो, तुम्ही शस्त्र घेतलं आणि तुम्हाला अडकवण्याचं त्यांना निमित्त मिळालं. लगेच तिथे पोलीस कसे पोहोचले? म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते गुंड अरेरावी करत होते, कितीतरी वेळा पोलिसांना बोलावतो चाळीवाल्यांनी, तेव्हा पोलीस नाही आलं. आणि जेव्हा तुम्ही हातात शस्त्र घेतलं नेमके पोलीस आले. म्हणजे ते तुम्ही शस्त्र हातात घेण्याचीच वाट बघत होते, तुम्हाला अटक करण्यासाठी. रवी शेठ हसून म्हणाले, शारदा, ते सर्वसामान्य जनतेचे रक्षक नाहीत ग. ते तर हमीद भाईसारख्या लोकांचे तळवे चाटणारे खाकी वर्दीतले गुंड आहेत. शारदा देवी म्हणाले, अगदी बरोबर. मग पोलीस आले, काहीही न विचार करता तुम्हाला बेड्या ठोकल्या. तेव्हा सगळ्या चाळीवाल्यांनी पोलिसांना घसा फाडून फाडून सांगितलं की तुमचा काही दोष नाही, हे गुंड अरेरावी करत होते. तुम्ही फक्त चाळीवाल्यांना त्यांच्यापासून वाचवलं, पण पोलीस ऐकत नव्हते. त्यांनी तुम्हाला अटकच केली. तुम्हाला अटक करून तुरुंगात टाकलं की एका रात्रीत चाळ खाली करायची आणि पाडून टाकायची, असंच त्या बिल्डरचा डाव होता. आणि अखेर चाळीवाले तुमच्या समोर आले आणि पोलिसांविरोधात उभा राहिले आणि म्हणाले, रवीला अटक करण्याआधी आम्हाला अटक करा. आणि प्रत्येक जण हात पुढे घेऊन यायचा आणि म्हणायचा, मला अटक करा, नाही नाही मला अटक करा. गेलो तर आम्ही सगळे तुरुंगात जाऊ, रवी एकटा नाही जाणार. आणि जर रवीला अटक केली तर याद राखा. तरीही पोलिसांनी तुम्हाला अटक केली आणि तेव्हा चाळीतील लोक पोलिसांच्या गाडीला आडवे पडले. गाडी हलू देतच नव्हते. आणि त्याच वेळी माझ्या बाबांनी तुमचा जामीनही आणला होता आणि मीही माझ्या बाबांसोबत त्यावेळी होते. आणि त्याच वेळी तुमचा निडरपणा, तुमची लोकप्रियता बघितली आणि तुमच्यावर फिदा झाले. असं बोलून माणी त्यांच्या तरुणपणाच्या आठवणीला उजाळा दिला. आणि रवी शेठ थोडे हसले आणि म्हणाले, हो ग, आपली पहिली भेटसुद्धा विचित्रच होती. काय म्हणून तू माझ्यासारख्या कफल्लक आवारा माणसाच्या प्रेमात पडलीस काय माहीत. पण तुझे वडील माझ्याशी तुला लग्न करू नको म्हणून असंच म्हणत होते, बरोबर ना? आणि मा म्हणाल्या, पण त्यांचं कोण ऐकतं, मला तुम्ही पसंत होता म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं. त्या चाळीमध्ये काही दिवस राहिलो आणि मग तर तुमचा चांगुलपणा आणखीनच समजत गेला. सगळे तुम्हाला शेठ म्हणायचे त्या दिवसापासून आणि मला तुम्हाला शेठजी अशी हाक मारताना खूप आवडायचं. आणि खरं सांगू शेठजी, माणूस कोणत्या मार्गाने कमावतो याला महत्त्व नाही, तर तो खर्च कोणासाठी करतोय हे मी बघितलं. तुम्ही जितकं पण आणि कसंही कमवता त्यातलं 99% वाटून टाकता, म्हणजे ते स्वतःसाठी कमवत नाहीच. आणि तुमच्या या गुणावर मी फिदा झाले. तुमच्याशी लग्न केल्यापासून सगळं चांगलंच झालं, पण खूप बरं झालं असतं जर आपली मुलं आपल्यासोबत आता असती तर. असं म्हणत त्यांचा मुलगा आणि सून यांची आठवण येऊन शारदा देवींनी डोळ्याला पदर लावला आणि त्यांना रडताना बघून रवी शेठ म्हणाले, नो मोर टीयर्स पुष्पा, ये आंसू बहुत किमती है रे. तशा शारदा देवी हसल्या, कारण रवी शेठचा नेहमीचा हा डायलॉग असायचा त्या रडायला लागल्या की. आणि मग रवी शेठ म्हणाले, शारदा, आपण पिक्चर बघूया का गं? चल, हाच पिक्चर बघूया. त्या म्हणाल्या, अहो 160 वेळा आत्तापर्यंत बघितलं की पिक्चर, आणखी किती वेळा बघायचा? रवी शेठ म्हणाले, आता 161 वेळा बघूया. अगं आता पार्टी लवकर संपलीच आहे तर एन्जॉय करूयात, चल ना, नाही तर मला पुन्हा वेळ मिळत नाही. मग त्या म्हणाल्या, पण मला आधी सांगा ना, आल्या आल्या तुम्ही का हसत होता? आणि रवी शेठ म्हणाल्या, अगं ते होय, अजितच्या बाबतीत एक गोष्ट घडली ना आणि मला कळाली म्हणून हसलो. आणि मा म्हणाल्या, अजितच्या बाबतीत? मग शेठजी बोला ना पटकन, मला सांगा. रवी शेठ म्हणाले, अगं बहुतेक आता अजितला बेड्या ठोकाव्या लागतील. आता ना त्याचं लग्नाचं वय झालंच आहे. मी त्या दिवशी त्याला विचारलं की तुला कोणी पसंत आहे का, तर बोलला नाही, उलट लग्न करणारच नाही असं म्हणाला. मग मा म्हणाल्या, अरे बापरे, मग आता कसं करायचं? तो लग्नालाच तयार नाही तर?
रवी शेठ म्हणाले, त्याचं थोडीच ऐकायचं आपण त्याचे आईबाबा आहोत आणि आपण त्याचं लग्न करायचं. मा म्हणाल्या, पण मुलगी कुठून आणायची शेठजी? रवी शेठ म्हणाले, मलाही तोच प्रश्न पडला होता शारदा, की ज्या पण मुलीसोबत त्याचं लग्न होईल तिला त्याच्याविषयी सगळं माहीत असलं पाहिजे. जसं तू मला माझा धंदा माहीत असताना ॲक्सेप्ट केलं, तसं त्यालाही त्याचा धंदा माहीत असणाऱ्या मुलीनं स्वीकारलं पाहिजे. नंतर पुढे जाऊन टेन्शन नको. आणि शारदा, माझं टेन्शन गेलं, अशी मुलगी मिळाली. चंद्राचा तुकडा आहे त्याच्याकडे. अगं काय मुलगी होती, अगं एकदम सुंदर, आणि तिचे डोळे तर खूपच इनोसंट होते आणि डॅशिंगसुद्धा वाटली. तुला सांगून पटणार नाही, तिनंच आज माझा जीव वाचवला आणि तिला पुन्हा तिच्या घरी जायचंसुद्धा नाही. मला वाटतं तू तिच्याशी सगळं बोलावंस, अजितची आई म्हणून. आणि आता मात्र काय एका पायावर तयार. बोलवा ना तिला, मी लगेच भेटते, लगेच बोलते असं म्हणाल्या. आणि तुम्ही तिला तिकडं का पाठवलं, इकडं आणायची ना. रवीशे म्हणाले, नको, त्या दोघांना थोडा टाईम स्पेंड करू दे. आणि असं वाटतं की अजित थोडी माघार घेतोय, त्याला कोणालाही दुःखात घालायचं नाही. आणि तो मला सविस्तर बोलला आहे, फरार कैदी आहे म्हणून घाबरतोय लग्नाला. थोडा वेळ जाऊ दे, मग आपण दोघं बोलू त्याच्याशी. मग आता इकडं शशी आणि चंद्रा गाडीत बसून निघाले होते आणि तो काहीच बोलत नव्हता आणि चंद्रा घाबरली होती. पण काही अंतर गेल्यानंतर शशी म्हणाला, थँक्यू. आणि चंद्रा काहीच न कळून म्हणाली, काय म्हणालास? शशी म्हणाला, आभारी आहे. असं म्हणून त्यानं गाडीची स्टेअरिंग सोडली, दोन्ही हात तिच्यासमोर जोडून नमस्कार घातला आणि जोडले. तशी चंद्रा घाबरली आणि त्याचा हात पकडून स्टेअरिंगवर ठेवला आणि म्हणाली, आधी ते चाक पकड, सोडू नको ते. तू म्हणजे ना लय, असं म्हणून थांबली. आणि शशी म्हणाला, का गं, का थांबलीस? मी म्हणजे लय काय? आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली, काय नाही, पण तू आभारी आहे असं का म्हणालास? आणि शशी म्हणाला, आज तुझ्यामुळे बाबांचे प्राण वाचले. माझं तर लक्षच नव्हतं, पण मला डाऊट होताच की नक्कीच बाबांवर प्राणघातक हल्ला होणार, म्हणून मी स्वतः चेक करत होतो सगळ्यांना. चंद्रा म्हणाली, पण सांग की खरंच ते तुझे वडील आहेत का? आणि शशी म्हणाला, हो, आणि आईसुद्धा आहे. तशी चंद्रा खुश होत म्हणाली, मग मला भेटू की त्यांना? शशी तिला म्हणाला, कशाला, झाला एवढा तमाशा पुरे. एकतर तू माझ्यासोबत आहेस हे मला कोणाला सांगायचं नव्हतं, आणि आता तू तिथं आल्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि बाबांनासुद्धा कळालं, आणि आता माझं काही खरं नाही. आणि चंद्रा म्हणाली, का, काय खरं नाही? उलट मी नसते ना आले तर तुझ्या बाबाचा जीव गेला असता. मग काय गेलं असतं? त्या गोळीनं जर तुझ्या बाबाचा जीव गेला असता तर. तसा शशीनं जागेवर गाडी थांबवली आणि चिडून म्हणाला, गप्प बस, असलं बोलू नकोस, नाहीतर आत्ताच्या आत्ता खाली उतर. तशी चंद्रा पुन्हा घाबरली आणि हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसली.